नमस्कार. कधी विचार केलाय की फक्त एक कोर्ट केस, फक्त एक केस आपल्या संपूर्ण लोकशाहीची ढाल बनू शकते? आज आपण अशाच एका अविश्वसनीय खटल्याबद्दल बोलणार आहोत, ज्याने खरं तर भारताच्या संविधानाचा आत्मा वाचवला. बघा, आपल्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती दूरचा विचार करत होते. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं. कागदावरचे कायदे उत्तम असू शकतात, पण ते राबवणारे लोक कसे आहेत यावरच सगळं अवलंबून असतं. आणि हाच तो कळीचा प्रश्न आहे जो 1970च्या दशकात संपूर्ण भारतासमोर वासून उभा होता. ही एक अशी वेळ होती जिथून देशाचं भवितव्य एका वेगळ्याच वळणावर जाऊ शकलं असतं. आणि मग या वादळात एक माणूस उभा राहिला, लोकांचा नायक नानी पालखीवाला. यांची गोष्टच खूप भारी आहे. नानी पालखीवाला म्हणजे फक्त एक वकील नव्हते, तर ते एक चालतं बोलतं विद्यापीठ होतं. कायदा आणि अर्थशास्त्र दोन्ही विषयांवर त्यांची पकड जबरदस्त होती. पण त्यांची खरी ताकद काय होती माहितीये? कितीही अवघड विषय असो, तो अगदी सोप्या शब्दात समोरच्याला सहज पटेल असा मांडण्याची कला त्यांच्याकडे होती. आता तुम्हीच विचार करा, बजेटसारखा किचकट विषय ऐकायला कोण जातं? पण पालखीवाला यांचं भाषण ऐकण्यासाठी अक्षरशः हजारो लोक क्रिकेटच्या स्टेडियममध्ये जमायचे. यावरूनच कळतं की ते सामान्य माणसाशी किती जोडलेले होते. आणि याच नानी पालखीवाला यांच्यासमोर त्यांच्या कारकिर्दीतली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात अवघड कायदेशीर लढाई उभी राहिली. हा काही साधा खटला नव्हता. ही तर आपल्या देशाच्या भविष्यासाठीची एक अंतिम परीक्षा होती. तर ही गोष्ट सुरू होते केरळमधल्या एका मठाच्या जमिनीच्या वादातून. सरकारने एक जमीन सुधारणा कायदा आणला आणि त्याचा फटका या मठाला बसला. पण पाहता पाहता हा जमिनीचा वाद खूप मोठा झाला आणि थेट संसदेच्या अधिकाऱ्यांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. म्हणजे सरळ प्रश्न हा होता की लोकांनी निवडून दिलेली संसद लोकांनीच बनवलेल्या संविधानात हवा तसा कितीही बदल करू शकते का, की त्यांच्या अधिकारांवर पण काही बंधनं आहेत? हाच या संपूर्ण खटल्याचा केंद्रबिंदू होता. आणि इथेच याच प्रश्नाच्या उत्तरासाठी नानी पालखीवाले यांनी तो ऐतिहासिक युक्तिवाद केला, ज्याने भारतीय न्यायव्यवस्थेची दिशाच बदलून टाकली. चला पाहूया काय होता तो युक्तिवाद. पालखीवाला यांनी एक जबरदस्त संकल्पना मांडली, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन, म्हणजेच मूलभूत रचनेचा सिद्धांत. याचा अर्थ अगदी सोपा आहे. समजा तुमचं घर आहे. तुम्ही घरात रंगरंगोटी करू शकता, भिंतींना प्लास्टर करू शकता, पण तुम्ही घराचा पायाच उखडून टाकू शकत नाही. संविधान हे देशाचं घर आहे आणि त्याचा पाया म्हणजे त्याची मूलभूत रचना. हाच त्यांच्या युक्तिवादाचा गाभा होता. कलम 368 संसदेला संविधान दुरुस्त करण्याचा अधिकार देतं, ते नष्ट करण्याचा नाही. पालखीवाला यांनी कोर्टाला पटवून दिलं की दुरुस्ती करणे आणि ओळखच पुसून टाकणे यात खूप मोठं अंतर आहे. मग ही मूलभूत चौकट म्हणजे नेमकं काय? तर ह्या त्या गोष्टी आहेत ज्यांना आपण आपल्या संविधानाचा आत्मा म्हणू शकतो. जसं की लोकशाही, धर्मनिरपेक्षता, नागरिकांचे स्वातंत्र्य आणि समानतेचे हक्क. पालखीवाला म्हणाले की या पायाभूत गोष्टींना कोणीही, अगदी संसदसुद्धा हात लावू शकत नाही. पालखीवाला यांचा युक्तिवाद पूर्ण झाला होता. आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे. आणि जो निकाल आला तो खरंच ऐतिहासिक होता. या खटल्याचं गांभीर्य किती होतं हे या आकड्यांवरूनच लक्षात येईल. याच्या सुनावणीसाठी भारतीय इतिहासातलं सगळ्यात मोठं खंडपीठ बसवण्यात आलं. 1-2 नाही, तब्बल 13 न्यायाधीशांचं. आणि ही सुनावणी किती दिवस चालली असेल? 1-2 दिवस नाही तर सलग 68 दिवस. विचार करा किती सखोल चर्चा झाली असेल. आणि या प्रदीर्घ सुनावणीनंतर जो अंतिम निकालपत्र तयार झाला ते होतं तब्बल 703 पानांचं. प्रत्येक पान हे भारताच्या लोकशाहीच्या भविष्याचा दस्तऐवज होता. आणि अखेर तो क्षण आला. 7-6 अशा अगदी निसटत्या बहुमताने पण एक क्रांतिकारी निर्णय दिला गेला. कोर्टाने हे मान्य केलं की संसदेचे अधिकार अमर्याद नाहीत आणि ते संविधानाच्या मूलभूत रचनेला धक्का लावू शकत नाहीत. म्हणजेच पालखीवाला यांच्या युक्तिवादाने आपल्या संविधानाभोवती एक अशी अदृश्य पण अतिशय मजबूत संरक्षण भिंत उभी केली होती, जी कोणत्याही सरकारच्या मनमानीला रोखू शकते. तर मग या एका केसने आपल्याला काय दिलं? याने एक गोष्ट पक्की केली की भारताची ओळख म्हणजे एक लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि स्वतंत्र विचारांचं राष्ट्र ही कायम राहील. ही केस आपल्याला सतत आठवण करून देते की लोकशाहीचं रक्षण करणं हे फक्त सरकारचे काम नाही, तर ते न्यायव्यवस्थेचं आणि आपल्या सगळ्यांचं काम आहे, नाही का?